तर नमस्कार सर्वांना, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपल्याला काय जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सायली कसं प्रियाचं सगळं बोलणं ऐकते, ती नर्स तिच्याकडून पैसे मागत असते रिपोर्ट बदलल्याबद्दल आणि या सगळ्याचा जाब सायली प्रियाला सगळ्यांसमोर विचारणार असते। तर चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया। सायली किचनमध्ये सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवत असते, तितक्यात तिथे तिला भास व्हायला लागतात, तिला लहानपणीचं आठवायला लागतं। तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि तिला बोलतो, काय झालं मिसेस सायली? त्यावर सायली बोलते, मी या घरात पाहुणे आहे, मला असं अजिबात वाटत नाही, मला हे घर आपलंसं वाटतंय। त्यावर अर्जुन तिला बोलतो, तुम्ही जिथं जातात तिथं ते घर आपलंसं करून टाकतात म्हणून तुम्हाला असं वाटतंय, आणि तसंही तुमचं या घराशी काय नातं असेल? इकडे प्रिया अस्मितासमोर रडण्याचे नाटक करत असते। अस्मिता तिला बोलते, तू तुझ्या आईसारखी अजिबात वागत नाही, तशी सायली वागते। त्यावर प्रिया तिला लगेच बोलते, ती हे सगळं नाटक करते, तुला दिसते ना माझं दुःख। इकडे रविराज बसलेला असतो आणि त्याला जुन्या आठवणी आठवत असतात। इकडे अस्मिता प्रियाला सांगत असते की सायलीला स्वयंपाकाशिवाय येतं तरी काय, तर ही प्रतिमा हत्तींच्या छोट्या छोट्या गोष्टी तिला कशा काय माहीत आहेत। त्यावर तन्वीला खूप राग येतो आणि ती तिला बोलते, ती हे सर्व नाटक करते, कल्पना मामींनी सांगितल्या असतील तिला या गोष्टी, ती माझ्या बाबांना माझ्यापासून हिरवण्यासाठी हे सगळं करते। नंतर सगळे जेवायला बसलेले असतात, पण पूर्णाजी आणि रविराज बोलतात, आम्हाला भूक नाही आहे। त्यावर अर्जुन आणि सायली दोघांना समजावतात। मग पूर्णाजी जेवायला तयार होतात आणि रविराजला पण सांगतात। इकडे साक्षी महिपतला भेटायला आलेली असते, ती त्याला सर्व सांगते की प्रतिमाची बॉडी सापडलेली आहे। त्यावर महिपत तिला बोलतो, हे शक्य नाही, मी माझ्या हाताने तिला जाळून मारून टाकलेलं आहे, हे नक्की त्या प्रिया आणि नागराजचं डोकं असेल, पण त्यात आपला फायदा आहे। हे सगळे तिकडे बिझी असले तर तू तुझा गेम पलटो आणि त्या अर्जुनला पाणी प्यायला पण सवलत भेटली नाही पाहिजे। इकडे कल्पना आणि अश्विन दुःखी बसलेले असतात। कल्पनाला पूर्णाजींची खूप काळजी वाटत असते। त्यावर अश्विन बोलतो, तिकडे सायली वहिनी आणि अर्जुन दादा आहेत ना, सांभाळून घेतील। कल्पना प्रतापला फोन करण्यासाठी रूममध्ये जाते। इकडे पूर्णाजी पण जेवायला बसलेली असते, पण रविराज काही जेवायला तयार नसतो। त्यावर सायली हातात ताट घेऊन त्या रविराजांजवळ जाते आणि त्यांना भरवायला लागते। तिथे प्रिया खूप रागात येते आणि बोलते, बाबा उठा, तिकडे बसून जेवा, असं घास भरून पोट नाही भरणार, आणि रविराजला उठून नेते। मग सगळे जेवायला बसतात। अर्जुन मनात बोलत असतो, आज सायलीमुळे पूर्णाजी आणि सिनीर जेवायला तयार झाले, दुसऱ्यांच्या जखमीवर फुंकर कशी घालायची हे मिसेस सायलीला चांगलं माहीत आहे। इकडे साक्षी चैतन्यासाठी दूध घेऊन येते आणि बोलते, जे काही झालं ते खूप वाईट झालं, पण तू दूध घे, तुला बरं वाटेल। साक्षी परत बोलते, तिकडे सगळे जेवलेत की नाही, आपण तिकडे जेवण पाठवायचं का? त्यावर चैतन्य बोलून जातो, हो ना, माझं पण अर्जुनशी बोलणं झालं नाही। तेव्हा साक्षी लगेच बोलते, अर्जुनशी म्हणजे? चैतन्य लगेच बोलतो, अगं तिथे अर्जुन पण होता ना, आणि चैतन्य तिथून निघून जातो। साक्षीला चैतन्यावर संशय येतो आणि ती कल्पनाला कॉल करते, बोलते, रविराज सरांबद्दल चैतन्याने सांगितलं, मला खूप वाईट वाटलं, पण बरं झालं तुम्ही चैतन्याला मेसेज करून सांगितलं। त्यावर कल्पना बोलते, मी नाही केला चैतन्याला मेसेज, दुसरा कोणी केला असेल, आणि बोलते, ठेव फोन। त्यावर साक्षीला चैतन्यावर अजून संशय वाढतो। ते सायलीला खूप भास होत असतात, तिला तिचं लहानपण आठवत असतं आणि तिला तिची आई हे आठवत असते, पण तिला तिचा चेहरा नीट दिसत नसतो। आपल्याला पुढील भागात पाहायला मिळतं की प्रियाचं आणि नर्सचं सगळं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं, आणि सायली दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर प्रियाला विचारते, तू त्या नर्सशी काय बोलत होती, कोणत्या फेक रिपोर्टबद्दल बोलत होती, आणि आता रविराज प्रियासोबत काय करतो हे आपण उद्याच्या भागात बघणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।